संसाराला कवा बायकोला 10 पैसे देत नाही. हे कामाला चाललो तर शेतात कामाला आहे. बायको म्हटली भाजीला काय नाही, पैसे ठेवून जावा. हे म्हटला पैसे कशाला खर्च करायला, मला एक गोड पप्पी दे की माझं पोट भरतंय. बायको म्हटली मुडदा बशिवला तुझा, तुझं भरल र, माझं भरायला नको का. हे म्हटलं मग मी पण तुला देतो. सुखसंवाद झाला. हे कामाला गेले शेताकडं. 5 वाजता संध्याकाळी आलं. घरात आलं. बायकोनं असं खमंग चिकन केलं होतं. ती बाजरीची भाकरी चिकन, ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पटकन एक पीस उचलला येणं, तोंडात घातला. 1-2 खास खाल्लं नाही. लक्षात आलं. म्हटलं होय का, सकाळी भाजीला पैसे नाही म्हणत होतीस, ह्याला चोरून आणलीस का काय. बायको म्हटली चोरायला काय मुडद्या, तुझ्यासारखं चोर नाही मी. सकाळी पैसे मागितल्यावर पप्पी दिली नव्हतीस का, 30 दिलं दुकानदाराला. हे उकाना एवढं भारी घेतंय. शेंगाची पेंड म्हशीला चारली, शेंगाची पेंड म्हशीला चारली आणि गंगेशी लगीन करून आम्ही झक मारली म्हणते. ह्याच्यावरचं हे मॉडेल आहे. ते म्हणते सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि गण्याचं नाव घेते 4 गडी राखून. तो उकाना घेतल्या घेतल्या मी हिच्या संग घटस्फोटच घेतो म्हणून वकिलाकडे गेलो. ही काही घटस्फोटाची केस होत नाही म्हणताना आलंय. 4 दिवस विचार केले. पुन्हा केस कोर्टात स्टँड झाली. जजाला म्हणतोय साहेब ही बाई काय उपयोगाची नाही, लगीन होऊन 10 वर्ष झाली, 10 वर्षात किती पोरं पाहिजे होती. हे जज साहेबाला विचारलं. साहेब म्हटले ते मला काय विचारायचं नाही, ते डॉक्टरला विचारा म्हटले. तसं नव साहेब, लग्न होऊन 10 वर्ष झाल्यात, 10 वर्षात एक 5-6 पोरं पाहिजे होती की नाही. ही बाई काय उपयोगाची नाही म्हटला. वाटतं एक पोरग झालंय म्हटलं आईच्यापासून. साहेबांनी सगळी केस समजून घेतली आणि तिला विचारलं काय गे बाई तुझं काय मत आहे. तिचा पारा असा थार 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 चढला. म्हटली मुडदा बशिवला ह्याचा. साहेब लग्न होऊन 10 वर्षात एकच पोरग झालंय मला मान्य आहे, खरं ह्याच्या भरोश्यावर बसलो असतो तर ते बी झालं नसतं म्हटलं.